हा व्हिडिओ जर तुझ्यापर्यंत आला असेल तर समजून घे, हा योगायोग नाही. तुला वाटतं सगळं थांबलंय, पण थांब, स्वामींचा आशीर्वाद अजून बाकी आहे. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एक शक्ती शांतपणे तुझ्या मागे उभी असते. रात्रीचा अंधार, सगळीकडे शांतता, पण त्या शांततेत एक अदृश्य शक्ती काम करत आहे. तुला वाटतंय सगळं संपलं, पण तुला माहीत नाही, स्वामी तुझ्यासाठी काहीतरी मोठं घडवून आणत आहेत. तुझ्या आयुष्यात एक असा काळ आला जिथे प्रत्येक दरवाजा बंद झाला, जवळचे लोक दूर गेले आणि शत्रू हसत राहिले. पण तू एकटाच उभा होतास आणि मनात एकच प्रश्न, आता पुढे काय? त्या रात्री अचानक तुझी नजर एका फोटोवर पडली. स्वामींच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, जणू ते तुला काही सांगत होते. आणि त्या क्षणी तुझ्या मनात एक शांतता आली, एक विश्वास निर्माण झाला, मी एकटा नाही. दुसऱ्या दिवशी काहीतरी बदलायला लागलं. जे काम अडलेलं होतं ते अचानक सुरू झालं. ज्यांनी साथ सोडली तेच परत येऊ लागले आणि शत्रू तेच घाबरायला लागले. कारण आता तुझ्या मागे स्वामींचा हात होता. हा फक्त नशिबाचा खेळ नव्हता, हा होता स्वामींचा चमत्कार. त्यांनी तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घेतला आणि योग्य वेळी तुला न्याय दिला. जर तू अजूनही संकटात असशील तर लक्षात ठेव, स्वामी कधीच उशीर करत नाहीत, ते योग्य वेळेची वाट पाहत असतात. आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर समज, तुझ्या आयुष्यात चमत्कार सुरू झाला आहे. जर तुला वाटत असेल हा संदेश तुझ्यासाठीच आहे, तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिही आणि व्हिडिओला लाईक कर. माझ्या बाळा, एक वेळ तुझ्यावर अशी आली जेव्हा तुझं नाव घेतलं तरी लोक टाळायचे. तू काही बोलायच्या आधीच तुला कमी समजलं जायचं. तुझ्या मेहनतीवर शंका घेतली गेली, तुझ्या स्वप्नांवर हसण्यात आलं आणि तुझ्या शांततेचा अर्थ कमजोरी लावण्यात आला. नातेवाईकांनी तुला कधीच समजून घेतलं नाही, त्यांना फक्त तुझं अपयश दिसलं. पण तू आतून किती लढत आहेस हे त्यांनी कधी पाहिलं नाही. शेजाऱ्यांनी तुझ्या आयुष्यापेक्षा तुझ्या चुकांमध्ये जास्त रस. तुझी एक चूक त्यांच्यासाठी चर्चा बनायची. तुझे दुश्मन ते तर वाटच बघत होते, तू कधी पूर्णपणे कोसळतोस, तू परत उभा राहणार नाहीस असं त्यांना वाटायचं. पण इथेच खेळ उलटा झाला. तू काही बोलला नाहीस, कुणाशी भांडला नाहीस, फक्त स्वतःला बदलायला सुरुवात केलीस. तुझं नशीब हळूहळू वळायला लागलं. तुझ्या मेहनतीला दिशा मिळाली, तुझ्या शांततेला ताकद मिळाली आणि तुझ्या नावाला किंमत मिळायला लागली. आज तेच लोक जे तुला ओळखत नव्हते तेच आता तुझ्याशी जवळीक दाखवत आहेत, कारण आता त्यांना तुझी गरज आहे. तुझे दुश्मन आता समोर येत नाहीत, ते लांबूनच बघत आहे, कारण त्यांना कळलंय तू आता तो जुना माणूस राहिलेला नाहीस. नातेवाईकांच्या बोलण्यात, आवाजात बदल आहे, शेजाऱ्यांच्या नजरेत आदर आहे. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्या मनात पश्चाताप आहे. आज तू काही सिद्ध करत नाहीस, कारण तुझं अस्तित्वच उत्तर आहे. तुझं यशच त्यांच्यासाठी धक्का आहे. लक्षात ठेव, ही फक्त सुरुवात आहे, कारण जे पुढे होणार आहे ते पाहून फक्त लोक एकच बोलतील, आपण याला ओळखण्यात चूक केली. होय माझ्या लेकरा, सहमत असशील तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, तुझ्या यशाने तुझ्या आपल्यांना आनंद झाला नाही, तर त्यातून त्यांना एक वेदना झाली, कारण त्यांना समजलं की त्यांच्याकडे आता शब्द नाहीत, फक्त पश्चाताप आहे. तुझ्याकडे येण्यासाठी कारण नाही आणि दूर राहण्यासाठी बहाणा नाही. तुझ्या शेजाऱ्यांची नजर बदलली, नातेवाईकांची भाषा बदलली, तुझ्या दुश्मनांची हिंमत संपली, कारण आता त्यांना दिसतंय
तुझं नशीब तुझ्या बाजूने उभा आहे. आज तू जिथे आहेस ते फक्त यश नाही बाळा, एक उत्तर आहे. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांच्यासाठी आता तुझ्या आयुष्यातील सुरुवात होणार आहे. बघ, तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या देवाने तुझी साथ कधीच सोडली नाही बाळा. विश्वास ठेव, सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे. होय माझ्या लेकरा, तू फक्त थोडा थांबला होतास. तुझा विश्वास डगमगला, पण सगळं काही शांतपणे चालत होतं. जिथे अपेक्षा होती तिथे निराशा मिळाली. जिथे आधार हवा होता तिथे एकटेपण उभे राहिलं. तू मनात विचार केलास, देव माझ्याकडे बघतही नाही. पण खरी गोष्ट वेगळीच. देव तुझ्या प्रत्येक पावलाकडे लक्ष ठेवून आहे. तू पडला तेव्हा तो पाहत होता. तू रडलास तेव्हा तो ऐकत होता. तू थांबलास तेव्हा तुझ्यासाठी मार्ग तयार करत होता. तुझ्या देवाने तुला कधीच एकटं सोडलं नाही. कधी कधी उशीर होतो, पण तो उशीर तयारीसाठी असतो. आज तू जिथे आहेस ते फक्त तुझ्या प्रयत्नांनी आहेस, तर त्या शक्तीमुळे जिने तुला पडू दिलं नाही. आज परिस्थिती बदलणार, नशीब वळणार. जे कधी तुझ्याकडे वळूनही पाहत नव्हते तेच आता तुझ्याकडे पाहत राहणार. त्यांना एकच उत्तर, कारण देवाने तुझी साथ कधीच सोडली नाही. आजही जर मन थकलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू कधीच एकटा नव्हतास. फक्त योग्य वेळ येत आहे आणि जे होणार ते तुझ्या कल्पनेपलीकडचं होणार आहे. कारण साक्षात भगवंताची साथ तुला मिळणार आहे. जर ती हवी असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना तू शेअर कर. बाळा, ज्यांच्यावर तू विश्वास ठेवलास तेच दूर गेले आणि बघ, आता तुझे दुश्मन सुद्धा पश्चाताप करतील. देव जेव्हा शांत असतो तेव्हा तो सर्वात मोठं काम करत असतो. तुझ्या प्रत्येक अपमानाची नोंद होत आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवला जात आहे. आता परिस्थिती बदलणार आहे. तुझं नशीब हलणार आहे. जे तुला दुर्लक्ष करत होते तेच तुला बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता तुझं कौतुक होणार आहे. होय बाळा, हे सगळं त्या शक्तीचं काम आहे जिने तुला कधीच एकटं सोडलं नाही. म्हणून थोडं थांब, अजून थोडा विश्वास ठेव. कारण जे पुढे येत आहे ते पाहून सगळे फक्त बघत राहणार आणि तेव्हा तुला जाणवेल, देव उशीर करतो पण कधी चुकीचं करत नाही. विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.